तुमचा पहिला प्रश्न आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. हिंदी महासागर, बी. प्रशांत महासागर, सी. अटलांटिक महासागर, डी. आर्क्टिक महासागर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. प्रशांत महासागर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारताची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. मुंबई, बी. दिल्ली, सी. कोलकाता, डी. चेन्नई. तुमचे योग्य उत्तर आहे बी. दिल्ली. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सूर्य पूर्व दिशेला का उगवतो? तुमचे ऑप्शन आहे अ. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, बी. सूर्य फिरतो, सी. पृथ्वी स्थिर आहे, डी. चंद्र फिरतो. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. कर्नाटक, डी. मध्य प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे. गंगा नदीचा उगमस्थान कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. अमरकंटक, बी. गंगोत्री, सी. हरिद्वार, डी. वाराणसी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गंगोत्री. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. महाराष्ट्र, बी. राजस्थान, सी. मध्य प्रदेश, डी. उत्तर प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. राजस्थान. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. गंगा, बी. गोदावरी, सी. ब्रह्मपुत्रा, डी. यमुना. तुमचे योग्य उत्तर आहे अ. गंगा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे अ. निळ्या आकाशामुळे, बी. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे, सी. समुद्रातील रंगामुळे, डी. वातावरणामुळे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. भारत, बी. चीन, सी. रशिया, डी. अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रशिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. आशिया, बी. आफ्रिका, सी. युरोप, डी. ऑस्ट्रेलिया. तुमचे योग्य उत्तर आहे बी. आफ्रिका.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे K2, बी कांचनजुंगा, सी एव्हरेस्ट, डी धौलागिरी. तुमचे योग्य उत्तर आहे सी एव्हरेस्ट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे कन्याकुमारी, बी लक्षद्वीप, सी अंडमान, डी इंदौर. तुमचे योग्य उत्तर आहे कन्याकुमारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हिरवा क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे उद्योग, बी शेती, सी जलव्यवस्था, डी शिक्षण. तुमचे योग्य उत्तर आहे बी शेती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठे खंड कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे आफ्रिका, बी आशिया, सी युरोप, डी दक्षिण अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे बी आशिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तुमचे ऑप्शन आहे चेरापुंजी, बी पुणे, सी नागपूर, डी दिल्ली. तुमचे योग्य उत्तर आहे चेरापुंजी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे युरोप, बी आफ्रिका, सी ऑस्ट्रेलिया, डी आशिया. तुमचे योग्य उत्तर आहे सी ऑस्ट्रेलिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्याभोवती पृथ्वीला एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो? तुमचे ऑप्शन आहे 24 तास, बी 365 दिवस, सी 30 दिवस, डी 12 महिने. तुमचे योग्य उत्तर आहे बी 365 दिवस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गंगेसारख्या नद्या कोणत्या प्रकारच्या आहेत? तुमचे ऑप्शन आहे कायमस्वरूपी, बी हंगामी, सी वाळवंटी, डी खारट. तुमचे योग्य उत्तर आहे कायमस्वरूपी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे आर्क्टिक, बी अंटार्क्टिका, सी सायबेरिया, डी अलास्का. तुमचे योग्य उत्तर आहे बी अंटार्क्टिका. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे तुंग, बी कळसुबाई, सी भंडारदरा, डी महाबळेश्वर. तुमचे योग्य उत्तर आहे बी कळसुबाई.